हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग, कुरुक्षेत्रातील सैन्यांचे निरीक्षण। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 29 आणि पुढे। श्लोक नंबर 29। वेपत्युश्च शरीरे में रोमहर्षश्च जायते गांडीवं संस्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते वेपत्युच्च शरीरे में रोमहर्षश्च जायते गांडीवं संस्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते वेपत्युश्च शरीरे में रोमहर्षश्च जायते गांडीवं संस्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते वेपथुः शरीराचे कंपन, च सुद्धा, शरीरे शरीराला, में माझ्या, रोमहर्षः रोमांचित होणे, च सुद्धा, जायते उठले आहे। गांडीवम अर्जुनाचे धनुष्य, श्रमसते गळू लागले आहे, हस्तात हातातून, त्वक त्वचा, च सुद्धा, एव खचित, परिदह्यते दाह होता है। भाषांतर, माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे, माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे। हे कालच्या अर्जुनाच्या श्लोकाचं हे कंटिन्युएशन आहे। कालच्या श्लोकामध्ये आपण वाचलं की अर्जुन म्हणतो, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे। मुख तोंड कोरडे पडले आहे।
आणि आज जो आपण श्लोक वाचला त्याच्यामध्ये अर्जुन म्हणतो, माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे. काल काय म्हणून सर्व अवयवांना कंप सुटला आहे, संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे, शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळू लागला आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. तात्पर्य, शरीराचे 2 प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर 2 प्रकारे उभे राहू शकतात. अशा घटना एकतर आध्यात्मिक भावोत्कटतेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात. दिव्य साक्षात्कारामध्ये भीती अजिबात नसते. या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती. इतर लक्षणांवरूनही हे स्पष्टपणे कळून आले. तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्मबुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात. All these are due to a material conception of life. देहात्मबुद्धी ही अजून सांगितलेली, ऍक्च्युली इंग्लिशमध्ये देहात्मबुद्धी वापरलेलीच नाहीये, फक्त इंग्लिशमध्ये प्रभुपाद म्हणतात जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे या सर्व गोष्टी घडतात. तर हा महत्वाचा पॉइंट आहे या सगळ्या तात्पर्यामध्ये. प्रभुपाद एक गोष्ट समजावून सांगतात की हे सगळी जी लक्षणं अर्जुन सांगत आहे, हात पाय कापणे, शरीराचा कंप होणे, अंगावरती काटे उभे राहणे, घाम फुटून शरीर गरम होणे, दाह निर्माण होणे, या सर्व गोष्टी कधी होतात? एक तर अध्यात्माच्या टॉपमोस्ट स्टेजला आपोआप ही लक्षणे दिसायला लागतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. परंतु भीतीच्या वेळेला पण होतात. जेव्हा मनुष्य भीतीने किंवा चिंतेने पूर्णपणे घाबरलेला असतो तेव्हा देखील ही लक्षणं दिसतात आपल्याला. अर्जुनाची ही लक्षणं सगळी भीतीपोटी होती. परंतु भीती म्हणजे त्याला युद्ध करायची भीती नव्हती, परंतु या सगळ्यांना मारण्याची भीती होती. म्हणजे हे सगळे भरपूर काय म्हणतात त्याला, जीवहानी होणार या युद्धामध्ये, आणि ती देखील अगदी जवळच्या माणसांची, स्वजनांची. त्यामुळे तो थरथर कापत होता. तर शेवटचं वाक्य जसं मी मगाशी म्हणाले की महत्वाचं आहे, ते म्हणजे जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे या सर्व गोष्टी घडतात. व्हेरी इम्पॉर्टंट. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे म्हणजे काय? जोपर्यंत आपण जीवनामध्ये भौतिक गोष्टींशी आसक्त असणार तोपर्यंत आपल्याला हे भय, चिंता, शोक असणार. विशेष करून भय. भौतिक संकल्पना म्हणजेच मटेरियल कन्सेप्शन ऑफ लाईफ. म्हणजे काय की मी आणि माझा संबंध हा फक्त या भौतिक जगाशी आहे. म्हणजेच काय, मी माझं शरीर, माझ्या शरीराशी संबंधित ज्या काही व्यक्ती, वस्तू, जे काही असेल ते सगळं माझं आहे, ते माझं करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आपली संपूर्ण मानसिक स्थिती ही त्याच्यामध्येच गुंतलेली असते तेव्हा आपोआपच भय निर्माण होतं. कारण डीप मध्ये आपल्याला पण माहिती असतं की हे सगळं क्षणभंगूर आहे, अशाश्वत आहे. यालाच भौतिक जीवनाची भौतिक संकल्पना श्रील प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात, मटेरियल कन्सेप्शन ऑफ लाईफ. म्हणजे जीवन काय आहे हे आपण फक्त आणि फक्त भौतिक गोष्टींवरूनच ठरवतो. कोणालाही तुम्ही जाऊन विचारलं तुम्ही कोण आहात, तर तो पहिल्यांदा उत्तर देतो मी सो अँड सो आहे. एकतर तो आपलं नाव सांगेल, लास्ट आडनाव सांगेल, किंवा आपला हुद्दा सांगेल, किंवा प्रोफेशन सांगेल, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे वगैरे. हे सगळ्या गोष्टी तो जे काही सांगणार
त्या सगळ्या गोष्टींना अंत आहे. काही लोक सांगतात मी याचा मुलगा आहे, काही लोक सांगतात मी याचे वडील आहे, मी याची आई आहे. पण हे सगळं एक दिवस संपणार आहे. आणि म्हणूनच भीती असते. ही भौतिक संकल्पना याला म्हणायचं, जीवनाची भौतिक संकल्पना. द प्रभुपादांनी इथे इंग्लिशमध्ये देहात्मबुद्धी वापरलं नाही, परंतु मराठीमध्ये यांनी का घातला माहिती नाही. परंतु देहात्मबुद्धीचा अर्थ जवळपास सेमच असतो. देहात्मबुद्धी म्हणजे स्वतःला शरीर समजणे. देहात्मबुद्धी म्हणजे आत्मा न समजता स्वतःला देह समजणे. स्वतःला शरीर किंवा देह समजणे म्हणजेच काय, या शरीराशी संबंधित असलेल्या सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये अडकणे किंवा आसक्ती असणे. तर हे भीती ही यातूनच निर्माण होत असते. श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये एक सुंदर श्लोक आहे. प्रभुपाद बऱ्याचदा तो सांगतात, भयाम द्वितीय अभिनिवेशात तस्यात विपर्याय स्मृती. द्वितीय म्हणजे हे सगळं जे भौतिक गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये जोपर्यंत आपण आपलं मन बुद्धी सगळं त्याच्यामध्येच असणार तोपर्यंत आपल्याला भय सुटत नाही. भय हे त्यातूनच निर्माण झालेलं. त्याचं मेन कारण असतं त्याचा अशाश्वतपणा. म्हणजे एक दिवसाचा असो, एक वर्षाचा असो, एक जन्माचा असो, कित्येक जन्माचा असो, शेवटी ते नष्ट होणार आहे. आणि तेच भीती निर्माण करतं. आणि सगळं आपल्याला माहिती आहे म्हणून ते भीती निर्माण करतं. आता इथे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये लक्षात येईल की अर्जुन हा भौतिक संकल्पनेमध्ये अडकतोय, विचार भौतिक दृष्टीने करतोय. जरी तो शुद्ध भक्त होता, जरी तो वैदिक काळामध्ये जन्मलेला होता, गुरुकुलमध्ये शिकलेला होता, तरीही थोड्याफार प्रमाणामध्ये तो आता भौतिक गोष्टींचा विचार करायलाय. माझे आजोबा, माझे मामे, माझे भाऊ यांना मी कसं मारू. तर हा माझा शब्द जिथे येतो तिथे आसक्ती आली, आणि आसक्ती आली की मग भय आलं. तर हा आपला आणि अर्जुनाचा असलेला साम्य आहे. याच्यामध्ये आपण देखील अशाच भौतिक संकल्पनेमध्ये जगत असतो कायम. बऱ्याच जणांना हे लवकर लक्षात येत नाही की प्रभूजी अर्जुनाचं तर म्हणणं बरोबर होतं की आपल्याच नातेवाईकांना, त्यामध्ये पण भीष्म द्रोणाचार्य यांची काहीच चूक नव्हती तरी पण, आणि अर्जुन तर सगळी तडजोड करायला तयार होता, आणि भगवंतांनी मग त्याला युद्ध करण्यासाठी प्रेरित का केलं. काही पाश्चात्य देशातले महान असे फिलॉसॉफर, तत्वज्ञानी लोक युनिव्हर्सिटी मधले वगैरे भगवद्गीतेचा अभ्यास करतात आणि निष्कर्ष काढतात की भगवान श्रीकृष्णांचं वागणं चुकीचं होतं. एखादा व्यक्ती शांततेचा प्रस्ताव मांडतोय आणि त्याला तुम्ही विनाकारण डिवचून उभं करताय, नाही क्रोधित हो आणि युद्धच कर, हे किती चुकीचं आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. पण ऍक्च्युली त्यांना ते देखील भगवद्गीतेचा अभ्यास या जीवनाच्या भौतिक संकल्पनेतून करत असतात. जोपर्यंत आपण भौतिक गोष्टी, भौतिक संकल्पना याच्याशी संबंधितच विचार करत राहणार तोपर्यंत आपल्याला हे काही पटणार नाही भगवद्गीतेतलं. मुळात म्हणून हा जो हे जे वाक्य आहे, हा जो शब्द आहे देहात्मबुद्धी किंवा भौतिक संकल्पना, खूप महत्वाचा आहे. भगवद्गीतेचा मेन संदेश हा इथून सुरू होतो की तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहात, आणि हे जग शाश्वत नाही, अशाश्वत आहे. या दोन गोष्टी समजल्या की मग हळूहळू आपल्याला लक्षात येतं की मग या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जोपर्यंत आपण चिटकून राहणार, जोपर्यंत त्याच गोष्टीमध्ये आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करणार, तोपर्यंत ते आपल्या दुःखाचं कारण असणारच असणार. आणि हे याचा विचार न करता फक्त स्टोरी लाईनचा विचार करतात लोक. अरे अर्जुन तर म्हणत होता मला तडजोड करायची आहे, अर्जुन तर म्हणतो की मला युद्धच करायचं नाही, अर्जुन म्हणतो की मी हे राज्य घेऊन करू काय, अर्जुन म्हणतो पाहिजे तर त्यांना देऊन टाका, मी संन्यास घ्यायला तयार आहे. आणि हे तर चांगलं असतं ऍक्च्युली. रोजच्या जीवनामध्ये देखील जेव्हा आपल्या शेजाऱ्यांमध्ये किंवा अशी भांडणं होतात तेव्हा आपण ते मिटवण्याचा प्रयत्न करतो मॅक्झिमम. विनाकारण कशाला भांडता, जरी एखाद्याची चूक नसली तरी त्याला आपण बऱ्याचदा सांगतो
जाऊ दे, नुकसान झालं तर होऊ दे, कशाला हे वादावाद करत बसतात. जनरली ही आपली टेंडन्सी असते. परंतु इथे एक्झॅक्टली बरोबर भगवंत सांगतात अर्जुनाला की नाही, तुला युद्ध करायचंच आहे. आणि हे समजण्यासाठी भगवद्गीतेतलं तत्वज्ञानच समजून घेतलं पाहिजे. नुसती स्टोरी लाईन समजून घेऊन चालत नाही. स्टोरीमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या लोकांना भौतिक गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. मग भौतिक गोष्टींच्या दृष्टिकोनातूनच ते विचार करतात. हे तर बरोबर वाटतंय, याच्यात काय चुकीचं आहे असा विचार करतात, हो की नाही. तर म्हणून आता इथून श्रील प्रभुपाद थोडीशी आपल्याला हिंट द्यायला सुरुवात करतात की अर्जुनाची ही परिस्थिती देखील भौतिक संकल्पनेतून निर्माण झाली होती. ऍक्च्युली त्याला अशा प्रकारचं हातपाय कापणे, शरीर थरथरणे, तोंड कोरडं पडणे, या गोष्टी झाल्या नसल्या पाहिजे. अंगाचा दाह होणे, हे सगळी दुःखाची गोष्ट आहेत, हो की नाही. एकतर पूर्णपणे आनंदित असताना आपल्या शरीरामध्ये हे सगळं दिसू शकतं, किंवा जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा. मग भगवंतांचा भक्त दुःखी असेल तर मग भक्तीचा उपयोग काय. पुढे आपल्याला पण सांगितलं जातं आणि पुढे भगवद्गीतेत पण भगवंत सांगणार आहेत की भक्तीमध्ये परम आनंद आहे. मग ही सगळी लक्षणं दिसली नसली पाहिजे, दुःखाची लक्षणं आहेत ही सगळी. आणि दुःखाची लक्षणं ही 100% जेव्हा आपण भौतिक गोष्टींचा विचार करतो, भौतिक गोष्टींची आसक्त होतो, तेव्हाच निर्माण होतात, तेव्हाच दुःख निर्माण होतं. आणि हे आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हे जर लक्षात आलं नाही तर आपला आणि अर्जुन मधलं साम्य आपल्याला कळणार नाही, आणि मग आपल्याला भगवद्गीता कळणार. त्याला म्हणतात जीवनाविषयीची भौतिक संकल्पना, आणि याच्या बरोबर उलटी असते जीवनाविषयीची आध्यात्मिक संकल्पना. म्हणजे स्वतःला आत्मा समजणे आणि आत्मा याचं शाश्वत कायमचं काम काय आहे ते शोधून काढणे आणि त्या कामाला लागणे, बाकीची सगळी कामं बंद करणे. मग आपण खऱ्या अर्थाने आनंदी होतो. आपल्याला हे जे अर्जुनामध्ये आता जे सगळे हे लक्षणं दिसालेत, हातपाय कापणे, थरथर होणे वगैरे, हे दिसत नाहीत मग. तर ते त्या वाक्याचं ते महत्व आहे. पुढे अर्जुन कंटिन्यू करतो त्याची ही लक्षणं सांगायला, आणि ही वाढतच जातात. इतकी वाढत जातात की शेवटी अर्जुन बसतो खाली आणि फायनल डिक्लेअर करतो की मला युद्ध करायचं नाही. तर ते सगळ्याचं वर्णन इथे या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि मग तो कारण देखील सांगतो थोडंफार, कारण तो गुरुकुलमध्ये शिकून आलेला आहे, त्यामुळे त्याला वेद धर्म थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती आहे. त्यामुळे तो अगदी प्रूव्ह करून द्यायचा प्रयत्न करतो भगवंतांना की हे माझं मत कसं काय बरोबर आहे. पुढे काय म्हणतो तो, न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. या श्लोकामध्ये अत्यंत महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे विपरीतानि. विपरीतानि म्हणजे काय, तो म्हणतो की मला माहितीये तुम्ही भगवान आहात, मला माहितीये तुम्ही इथे धर्माच्या कार्यासाठी मला घेऊन आलाय, पण मला तर सगळं विपरीतच दिसतंय. विपरीतानि म्हणजे काय, उलट, चुकीचं, सगळं काही चुकीचंच दिसतंय मला, बरोबर यात मला काहीच दिसत नाही. काय म्हणतो तो, मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. थरथर कापत होतो अंग, आता चक्कर यायला लागली. हे केशव, हे कृष्ण, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. केशव म्हणजे काय, भगवंतांचं नवीन नाव आलं आज, केशव. केशव म्हणजे काय, कोणाला माहितीये? यस, हा, काशी, सॉरी, हा, केशी. केशी राक्षसाला मारणार, मर्दन करणार. ओ किलर ऑफ द केशी डेमन.
प्रभुपाद इंग्लिशमध्ये ऍक्च्युली असंच लिहितात, हे केशव लिहित नाहीत, ओ किलर ऑफ द केशी डॅम. आणि कृष्ण नाहीच आहे इंग्लिशमध्ये, आणि कृष्ण कुठून गाठलं माहिती नाही. तात्पर्य प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये, अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता. आता त्याला चक्कर यायला लागली, आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता. लोक बऱ्याचदा असं झाल्यावरती कोमामध्ये जातात म्हणतो आपण. भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. मगाशी मी जो श्लोक सांगत होतो तो प्रभुपाद इथे सांगतात, भयाम द्वितीय अविनिवेशस्यात् अविनिवेशतः स्यात्. भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला अशा प्रकारच्या गोंधळात टाकते. याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, जे काही ज्याला काही आपण काय म्हणतात त्याला, मनोरुग्ण म्हणतो, हो की नाही, मानसिक रोग जे असतात ते सगळे अशा प्रकारच्या भयंकर अशा भौतिक आसक्तीतून निर्माण झालेले असतात. क्रोध, नैराश्य, बायपोलर डिसीज, स्क्रिझोफ्रेनिया, जितके काही हे जे आहेत, येस, त्या व्यक्तींना पण बरेचसे असे व्यक्ती लहानपणापासूनच ते मानसिक रोगी असतात, त्यांनी ते मागच्या जन्मामध्ये केलेलं असतं. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्यांचा द्वेष करतो, परंतु एक सांगायचा उद्देश असा आहे की जो व्यक्ती भौतिक गोष्टींमध्ये अतिशय आसक्त असतो तो पूर्णपणे गोंधळून जातो. ऍक्च्युली प्रभुपाद बऱ्याचदा शब्द वापरतात बिविल्डरमेंट. तुम्ही कन्फ्युजन ऐकलं असेल बऱ्याच वेळेला. बिविल्डरमेंट ही कन्फ्युजनच्याही पलीकडची अवस्था असते. लोक कुठल्याही थराला जाऊन काहीही करतात, मग महिनोन-महिने कोमामध्ये जातात. आपण रोजच्या जीवनामध्ये पण पाहतो आपण, हो की नाही. एक तर दुसऱ्यावरती अटॅक करतात, हिंसा करतात, किंवा स्वतःवरती अटॅक करतात, हिंसा करतात. अशा प्रकारच्या आसक्तीमध्ये हिंसेमध्ये त्याचं रूपांतर होतं. जो रजोगुणी असतो तो दुसऱ्यावरती अटॅक करतो, आणि जो तमोगुणी असतो तो स्वतःवरती अटॅक करतो, आणि जे सत्वगुणी असतात ते असे कोम्यामध्ये जातात अर्जुनासारखे. यालाच भौतिक अवस्था म्हणतात. भौतिक गोष्टींवरती जेव्हा आपण अतिशय आसक्त असतो, सिंपल एक्झाम्पल म्हणजे जेव्हा एखादा कॉलेजमधला मुलगा एखाद्या मुलीवरती प्रेम करतो, आणि जेव्हा त्याला असं दिसायला लागतं की आपल्याला मिळत नाही आहे, किंवा तिचा काहीतरी ऍक्सिडेंट होतो, असं काहीतरी झालं की मग तो वेडा होतो. आपण पाहिले की नाही या जगामध्ये देखील. याचं मेन कारण असतं ती भयानक आसक्ती. काही लोक पैशासाठी वेडे झालेले असतात. कंपनीला आग लागली हे कोम्यामध्ये जातात, कारण पैसे सगळे गेले आपले, कारण आपली आसक्ती तिथे असते. अर्जुनाची आता इथे आसक्ती दिसून येते आपल्या स्वजनांमध्ये. तो म्हणतो देखील पुढे स्वजनांमध्ये, आणि मग याच्यातूनच भय देखील उत्पन्न होतं. ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितीचा अत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते. भय आणि मानसिक असंतुलन. मग मॅक्झिमम लोक सुसाईड करतात, स्वतःचाच प्राण घेतात, एंड करतात. जो व्यक्ती स्वतःला जास्त महत्व देत नाही, दुसऱ्यांच्यावर प्रेम करणे, दुसऱ्यांची सेवा करणे प्रत्येक परिस्थितीमध्ये, याच्यामध्ये जो आनंद घेत असतो तो कधी निराशच होत नाही. त्याला त्याच्या मनामध्ये कधी आत्महत्येचे वगैरे विचारच येत नाही. आत्महत्येचा विचार करणारे लोक, तर तुम्ही म्हणाल की प्रभूजी असं कसं काय त्यांना तुम्ही नाव ठेवता. नाव ठेवायचा उद्देश नाही आहे, परंतु आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये हे एक प्रायमरी ट्रेट असते, ते म्हणजे माझ्या विरुद्ध सगळे असं का वागतात, माझ्या मनाप्रमाणेच का होत नाही. डिप्रेशन,
मग डिप्रेशनची नेक्स्ट स्टेज असते, मानसिक रोग, आणि मग त्याचा एंड होतो आत्महत्येमध्ये. मी या कन्सेप्टवरती जास्त आसक्त असणे, आणि जो दुसऱ्यामध्ये जास्त आसक्त असतो तो त्याच्या उलट करतो. मानसिक संतुलन बिघडण्याचं मेन कारण असतं भौतिक आसक्ती. त्यामुळे आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या स्वतःबद्दल देखील पहिल्यांदा आपण स्वतःला तसं बनवलं पाहिजे, आणि मग नंतर आपल्या मुलांना हे ज्ञान देताना हे ज्ञान दिलं पाहिजे की या जगामध्ये काही गोष्टी मिळणार आहेत, काही गोष्टी मिळणार नाहीत, आणि मुख्य म्हणजे या जगातल्या कुठल्याच गोष्टी आपल्या मालकीच्या नाहीच आहेत. त्या मिळाल्या त्या आपल्या, नाही मिळाल्या त्या नाही आपल्या, ज्या मिळाल्या त्या देखील आपल्या नाहीत, त्या आपल्याला भगवंतांच्या सेवेत वापरायच्या आहेत. अशा प्रकारचं ट्रेनिंग ज्यांना दिलं जातं तो आपलं मानसिक संतुलन कधी बिघडूच शकत नाही. ज्याला मी आणि माझं याच्यावरती ज्याचं मन सेंटर्ड असतं त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या. यामुळे शत्रूंवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. निमित्तानी विपरीतानी हे शब्द महत्वपूर्ण आहेत. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारणच काय. डिप्रेशन. निमित्ताने म्हणजे कारण, निमित्त मात्र होणे. सगळं दुःखच दिसतंय मला, हे सगळे मरणार आहेत आणि मी त्याचं कारण हो. अजून वाईट वाटायला लागतं अर्जुनाला. प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही. श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. बद्ध जीवाला याचा विसर पडतो, म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल. म्हणजेच काय, दुसऱ्या शब्दामध्ये अर्जुन फक्त विचार करतोय मी, माझं. मी जर हारलो तर माझ्याकडचे सगळे मरतील विनाकारण, मी जर जिंकलो तर पलीकडचे सगळे मरतील विनाकारण. मी याला कारणीभूत का हो, माझा ह्याच्यात काय फायदा आहे. नाही, आपण देखील रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण हाच विचार करत असतो. माझा इथे काय संबंध आहे, माझा इथे काय फायदा आहे. ऍक्च्युली भगवान श्रीकृष्ण ज्या दृष्टिकोनातून भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राचं युद्ध घडवून आणलेलं, तो दृष्टिकोन अर्जुन विसरला. त्याला माहिती नव्हतं असं नाही, ऍक्च्युली तो विसरला, क्षणभर विसरला. प्रभुपाद इथे सांगतात की असं विसरल्यासारखं तो दाखवतोय, कारण भगवद्गीता सांगावी. म्हणजेच काय, तो स्वार्थी होतोय. जेव्हा एखादी गोष्ट आपण भगवंतांसाठी करत नाही तेव्हा ती कोणासाठी करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. मग ते तुम्ही स्वतःसाठी करा, कुटुंबासाठी करा, समाजासाठी करा, राष्ट्रासाठी करा, शेवटी ते स्वार्थच असतं. आणि म्हणून प्रभुपाद इथे एक अत्यंत महत्वाचं वाक्य सांगतात, ते म्हणजे एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्ये आहे. हे जेव्हा आपण विसरतो, बद्ध जीवाला याचा विसर पडतो, तेव्हा तो भौतिक दुःखे त्याला भोगावे लागतात. What is that? नते गतिम स्वार्थ, नते विदु स्वार्थ गतिम हि विष्णू. प्रल्हाद महाराज लहान असताना सांगतात आपल्याला की आपला स्वार्थ हा विष्णू असला पाहिजे. आपला स्वार्थ जेव्हा विष्णू नसतो तेव्हा स्वार्थ नसतो असं होत नाही, कधी स्वार्थ असतो. आणि मग तो दुसरा जो स्वार्थ असतो तो आपल्या दुःखाचं कारण बनतो. कारण जे काही स्वार्थापोटी आपण मिळवण्याचा, मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो या भौतिक जगामध्ये, ते सगळं टेम्पररी आहे. ते 100% आपल्या दुःखाचं कारण होणार. न ते गती
न ते विदु स्वार्थ गती विष्णू. तर स्वार्थ विसरून चालणार नाही. जेव्हा जेव्हा आपण हा स्वार्थ विसरतो तेव्हा तेव्हा आपल्याला दुःख भोगावं लागणारच. निसर्गाचा नियम आहे. अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल. या वाक्यातलं महत्वाचा शब्द कुठला माहितीये? आणखीन एकदा मी वाचतो. अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल. त्याच्या हे प्रॉब्लेम आहे. अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा त्याच्या शोकाला कारणीभूत ठरेल. म्हणजे काय? तो स्वतःचा विचार करायला लागलाय. तो धर्माचा, भगवंतांच्या सेवेचा विचार करत नाही. तो फक्त स्वतःचा विचार करत. जसं एक्झॅक्टली आपण सगळे प्रत्येक क्षणाला करत असतो. तर या दृष्टिकोनातून आपण भगवद्गीता वाचत राहायची. भगवंतांसाठी करतोय का स्वतःसाठी करतोय, आणि ते का करत नाही हे भगवद्गीतेत शिकवलंय. युद्धाचा याच्याशी काही संबंध नाही. युद्ध हे एक फक्त कारण आहे. बऱ्याचदा आपण युद्धावरती इतकं मन केंद्रित करतो की हे बाकीचं तत्वज्ञान विसरून जात. बऱ्याच जणांना हे पण कळत नाही की अर्जुन हा आपल्यासारखा भगवंतांना विसरल्याची भूमिका करतोय, जेणेकरून भगवंत हे ज्ञान त्याला देतील. आणि म्हणूनच आपण ऑलरेडी भगवंतांना विसरलेलो आहे. त्यामुळे आपल्यासाठी हे ज्ञान तंतोतंत लागू होते. आपण देखील प्रत्येक गोष्टीमध्ये आपला विजय कसा होईल किंवा आपला पराजय झाला तर आपल्याला काय भोगावं लागेल याचाच सदैव विचार करत असतो आपण. पुढच्या श्लोकामध्ये तो म्हणतो, नच श्रेयो अनुपश्यामी हत्वा स्वजन माहवे न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी च. डिक्लेअर करून टाकतो तो. 4 वेळा न येते बघा ह्याच्यामध्ये, या श्लोकामध्ये. न च श्रेयो अनुपश्यामी, या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. न कांक्षे विजयम कृष्ण, कांक्षे म्हणजे आकांक्षा करणे. न च राज्यम सुखानी च, ते राज्य घेऊन मी करू काय? काय म्हणतो तो? स्वतःच्याच नातलगांना ठार मारून कोणाचे कसे कल्याण होणार आहे? शब्द महत्वाचा इथे. स्वजनम आहवे. स्वजनम आहवे. स्वजनम म्हणजे काय? मराठीमध्ये पण सेम शब्द आहे. स्वजनम म्हणजे स्वतःचे जन, माझे जन. परत इथे शब्द आला बघा, माझे, म्हणजे तो स्वतःचा विचार करतोय. एका भक्तासाठी हा स्वजन आणि हा नॉन स्वजन असं प्रकारच नसतो. जो भगवंतांचा भक्त असतो त्याच्यासाठी सगळे स्वजन असतात. जो भगवंतांचा भक्त असतो त्याच्यासाठी कोणी शत्रू कोणी मित्र असा प्रकारच नसतो. हे देखील प्रल्हाद महाराज सांगतात खूप छान आपल्या वडिलांना. त्याच्यासाठी सगळे भगवंतांचे अंश आहेत. त्यामुळे सगळे भगवंत आहेत, भगवंतां समान आहेत. सगळे माझ्या प्रेमाचे हे आहेत. सगळ्यांवरती तो समभावाने प्रेम करतो. इथे अर्जुन मात्र म्हणतोय की माझ्या स्वजनांना मारून काय भलं होणार आहे, आणि यांना मारून जे मी विजय मिळवणार त्या विजयाचं मी करू काय? असं राज्याचं भोग घेऊन मी काय करू याची इच्छा पण मला होत नाही. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात, त्याच्यानंतर आपण चर्चा करूया. एक महत्वाचा पॉइंट आहे याच्यामध्ये पण. तात्पर्य, स्वतःचा वास्तविक स्वार्थ हा विष्णू किंवा श्रीकृष्ण याच्यामध्येच आहे याचे बद्ध जीवांना अज्ञान असते, विसरलेले असतात. यासाठी ते शारीरिक संबंधांमध्ये आकर्षित होतात, कारण अशा संबंधांमुळेच आपण आनंदी होऊ शकतो असे त्यांना वाटते. सुत आप्त हे सगळं गोळा करायचं असतं आपल्याला.
अगदी जवळचे, मग त्यांचे जवळचे. जीवनाबद्दलच्या अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो. अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतिमूल्यांचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येत आहे. तो विसरला, मी क्षत्रिय आहे, माझा क्षत्रिय धर्म काय आहे. असे सांगितले जाते की दोन प्रकारच्या व्यक्ती, उदाहरणार्थ श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी, या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि दैदिप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. नातलगांची तर सोडाच, पण स्वतःच्या शत्रूचीही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहे. थोडंफार इथे श्रील प्रभुपाद अर्जुन क्षत्रियाचं धर्म सांगतायत. क्षत्रियाचं कर्तव्य असतं अधार्मिक वृत्तींना दंड देणे. बऱ्याच जणांना स्पेसिफिकली माहिती नाहीये, तर सगळ्यांना वाटतं की क्षत्रिय म्हणजे देशाचे रक्षण करणे. येस, देशाचे रक्षण करणे, पण कशापासून? बाहेरच्या देशातल्या आक्रमणापासून नाही, अधर्मापासून. मग बाहेरच्या देशातले अधर्मी असतील तर येस, त्यांचा पण आपण युद्ध केला पाहिजे. परंतु खरा क्षत्रियाचा धर्म असतो अधर्मापासून जनतेचं रक्षण करणे. मग समाजामध्ये जे अधार्मिक असतील त्यांना दंड देणे हे त्याचं मेन काम असतं. म्हणूनच तो जे शिकतो त्याला दंडनीती म्हणतात, राजनीती नाही. आणि मग अशा वेळी क्षत्रियांनी हे पाहायचं नसतं की जो अधर्मी वागतोय तो माझा नातेवाईक आहे का माझा एकदम जवळचा मित्र आहे. सगळ्यांसाठी सेम समान नियम असतात. ऍक्च्युली असं सांगितलं जातं की स्वतःच्या मुलांनी जरी चूक केलेली असेल तरी क्षत्रियांनी त्याला दंड द्यायचा असतं. आणि असे बरेच उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये, हो की नाही. परंतु अर्जुन हे विसरलाय. एक जवळचे नातेवाईक तर होतेच, परंतु बरेचसे असे होते जे जवळचे नातेवाईक पण नव्हते, परंतु त्याला कोणालाच मारायची आता इच्छा नाही. तो म्हणतो मला कोणालाच मारायचं नाही. हे सगळं विपरीतच वाटायला लागले मला. म्हणजेच काय की हे सगळं तो स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागलाय. तो हे थोड्या वेळाकरता विसरलाच की मी क्षत्रिय आहे, माझा धर्म आहे, धर्माचं रक्षण करणे आणि अधार्मिक लोकांना दंड देणे, आणि हेच भगवंतांचं काम असतं आणि मी भगवंतांचा प्रतिनिधी मधून इथे काम करत आहे हे तो विसरला. राजा हा भगवंतांचा प्रतिनिधी असतो या जगातला. यस. त्यामुळे आजकालचे राजे हे इतके बोगस आहेत, त्यांना कसं म्हणायचं भगवंतांचा प्रतिनिधी माहिती नाही. लोकशाही मधले तर 100% बोगस असतात. तर तो टाळाटाळ करतोय आणि त्याचं मेन कारण इथे सांगतोय, माझ्या स्वजनांना मी कसं मारू. तो हळूहळू भौतिक संकल्पनेकडे चाललाय. आणि इथे महत्वाचा एक मुद्दा प्रभुपाद सांगतात तो म्हणजे अशा युद्धामध्ये लढत असताना क्षत्रियाचा मृत्यू होऊ शकतो, त्यालाही क्षत्रियाने घाबरलं नसलं पाहिजे. कारण शास्त्राप्रमाणे जर तो धर्मासाठी लढत असेल तर त्याचा स्वर्ग लोकामध्ये भगवद्धामामध्ये जाणे नक्की असतं. त्याला घाबरायची काही कारण, आणि तो घाबरत नाही अजिबात. एक क्षत्रियाचं कर्तव्य असतं. प्रभुपाद इथे सांगतात क्षत्रिय आणि संन्यासी जे भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे युक्त असतात. तर तो अशा प्रकारची टाळाटाळ करत आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याला स्वयंपाक करण्याकडे कल नसतो, त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता. कारण त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही. मला भूकच लागली नाही, विनाकारण कशाला स्वयंपाक करू. म्हणजे स्वतःचा विचार करणे. आपण पण बऱ्याचदा आपल्याला कधी कधी आपल्याला हे पण तुम्ही बघितलं असेल, तुला भूक लागली, मला भूक लागली नाही, मी कशाला करू.
दुसऱ्यांचा विचार करत नाही आपण. म्हणजेच काय, अर्जुन स्वतःचा विचार करायला लागलाय, फक्त धर्माचा, भगवंतांचा विचार करत नाहीये. त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे काय, ऍक्च्युली आपण जे हे सगळं मिळवतो ते कशासाठी? उद्या समजा एक नवीन गाडी घेतली, टेस्ला. टेस्ला अजून आली नाही आहे भारतात, परंतु बऱ्याच जणांचा डोळा आहे त्याच्यावर. आली की पहिल्यांदा मीच घेणार. का माहितीये? आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, शेजाऱ्यांना दाखवायला. कारण ते दाखवलं, ते थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांच्या मनामध्ये हा हेवा, द्वेष निर्माण झाला, तरच खऱ्या अर्थाने मला आनंद मिळतो. त्याच्याशिवाय गाडीचा आनंद मला मिळत नाही. हे नॅचरल सिक्वेन्स असतं. बऱ्याच जणांना हे माहिती नसतं, माहिती पण असतं, परंतु मेन कारण हे असतं ऍक्च्युली. म्हणून लोक घरी आलेल्या नातेवाईकांना आपण घेतलेल्या नवीन गाडीचे फोटो दाखवतात, लग्नाचे फोटो दाखवतात, काही नाही, मी इथे जाऊन आलो, तिथे जाऊन आलो, ट्रिपला, यात्रेला जाऊन आलेले फोटो दाखवतात. कारण तुम्ही ते बघितलं पाहिजे आणि मग माझ्याबद्दल तुम्ही अशी संकल्पना निर्माण केली पाहिजे, हा किती ग्रेट माणूस आहे, मग मला आनंद मिळणार, त्याच्याशिवाय मला आनंद मिळत नसतो. ही प्रवृत्ती असते प्रत्येकामध्ये. अर्जुन पण त्याच दृष्टिकोनातून इथे म्हणतोय की मी हे राज्य सुख घेऊन काय करू, माझे नातेवाईकच नसणार आहेत, मी दाखवू कोणाला? कोणी मित्रच नसेल, नातेवाईक नसेल, तर मी घेतलेली वस्तू दाखवू कोणाला, आणि मग मला आनंद कसा मिळणार त्यातला? किती विचित्र अवस्था आहे बघा. आपण तर एका दृष्टीने सगळ्यांचा द्वेष करतो. कधी कधी असं वाटतं की हे सगळे नसलेच पाहिजेत, परंतु सगळे नष्ट झाले, तुम्ही एकटे या जगात राहून करणार काय? तुम्ही जे करताय ते दाखवणार कोणाला? माणसाचा खरा सुख हा या मत्सरामध्येच असतो. मत्सर हा सगळ्यात मोठा आपला रोग आहे ऍक्च्युली. चार लोक जिथे तुम्ही काहीतरी सांगता आणि ते तुमच्याबद्दल मत्सरच करत नाहीत, हेवाच करत नाहीत, तिथे तुम्हाला जाऊन सांगावं असं पण वाटत नाही. बघा तुम्ही, नॅचरल टेंडन्सी असते माणसाची. आपण गाडी नवीन घेतलेली आहे हे पहिल्यांदा आपल्याला आपल्या शत्रूला सांगायचं असतं, मित्राला सांगायचं नसतं, कारण तो जळला पाहिजे, मग खरा आनंद. हो की नाही? ही सायकोलॉजी असते. आणि म्हणून अर्जुन इथे म्हणतोय, या सगळ्यांना मारून मी राज्य घेऊन करू काय? हे दाखवणार कोणाला मी? वैफल्यग्रस्त जीवन. आता तो काय म्हणतोय, आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. याच्यापेक्षा मी काही करतच नाही, मी जातो माझं, मी एकटा जंगलात बसतो आणि जप करत बसतो. क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकताही होतीच. तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते. आपल्या चुलत्यांशी व बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वारसाने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा हक्क सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनकडे होती. पण असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते. म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत होता. ऍक्च्युली पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, परंतु आज वेळ नाही. किम नो राज्येन गोविंद किम भोगैर जीवितेन वा. हे सगळं सुख घेऊन मी करू काय? पुढच्या श्लोकामध्ये पुढचे 4 श्लोक एकत्र दिलेत. उद्या वाचूया, म्हणजे कंटिन्युएशन होईल. पण आज आपण त्याची चर्चा केली जवळजवळ.
तर हेच जे आपण चर्चा केली ते अर्जुन बोलून दाखवतो भगवंतांना की हे सगळं घेऊन मी करू काय? काय सुख मिळणार आहे याच्यातून मला? काय सर्वांचा लाभ आहे, हो की नाही? माझे गुरुजन वडील या सगळ्यांना मारून मी करू काय? तो म्हणतो पृथ्वीच काय, तिन्ही लोकांच्या राज्याच्या मोबदल्यात मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. ऍक्च्युली ही लढाई कशासाठी चाललेली? पृथ्वीसाठी, भारतवर्षासाठी. तो म्हणतो की पृथ्वीच काय, मला स्वर्ग लोक पाताळ लोक सगळ्यांचा राजा केला तरी मला आता लढायची इच्छा नाही. इथे एक वाक्य होतं, हा एक पॉइंट मी सांगतो आणि मग थांबूया आपण. प्रभुपाद इथे म्हणतात की क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने, हे थोडस वर्णाश्रम मध्ये जातं. आपण भरपूर चर्चा करणार आहोत वर्णाश्रमावरती जसं जसं आपण पुढे जाऊ, कारण वर्णाश्रम ही एकमेव सिस्टीम भगवंतांनी बनवलेली आहे जी परफेक्ट सिस्टीम आहे. आणि या सिस्टीम मध्ये ज्या गुणाप्रमाणे आपण जन्मलेलो असतो, जे कार्य आपण करत असतो तो आपला वर्ण असतो. ज्या घरात जन्मलो त्याप्रमाणे आपला वर्ण नसतो. पुढे भगवंत हे सगळं सांगणार आहेत भगवद्गीतेमध्ये. प्रत्येक वर्णाचं काम हे पण सांगणार आहेत, वर्णाश्रम का महत्वाचा आहे हे पण सांगणार आहेत. पण इथे थोडक्यात श्रील प्रभुपाद थोडी एक हिंट देतात की वर्णाश्रमामध्ये असं असतं की ब्राह्मणाची काही कामं ठरलेली असतात, क्षत्रियाची काही कामं ठरलेली असतात, वैश्याची काही कामं ठरलेली असतात, शूद्राची काही कामं ठरलेली असतात. आणि ब्राह्मण इमर्जन्सीमध्ये क्षत्रिय बनू शकतो, जसं द्रोणाचार्य वगैरे आता क्षत्रियाचं ऍक्च्युली भूमिका करतात. म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी ते क्षत्रिय बनू शकतात, हातात हत्यार शस्त्र घेऊ शकतात. गरज पडली तर वैश्यही बनू शकतात. बरेचसे ऋषी मुनी आपले शेती करायचे, वैश्याचं काम असतं, शेती गाई हे वैश्याचं काम असतं बरं का. वैश्याचं काम व्यापार नसतं. आणि गरज पडली तर ते शूद्र पण होतात. इथे कोणीच नाहीये झाडलोट करायला, ब्राह्मण उठतो आणि करतो, तर हे अलाउड असतं. परंतु क्षत्रियाने ब्राह्मण होणे हे अलाउड नसतं, कारण त्याच्यामध्ये तो गुणच नाहीये. हे ऑल इन्क्लुझिव्ह असतं. वरच्यांसाठी अलाउड असतं, खालच्यांसाठी वरची करणे अलाउड नसतं, कारण त्याला जास्त इंटेलिजन्स लागत असते, जास्त बुद्धी लागत असते. परंतु आता इथे अर्जुन थोडक्यात म्हणतोय की मी ब्राह्मण होतो, मी भिक्षा मागून जगतो, मी काही करणार नाही, हे ब्राह्मणाचं काम आहे. तुझ्या अंगात ते गुण नाही आहेत, तुला ते अलाउड नाही आहे. आणि म्हणूनच भगवंत या 5 भावांसाठी 5 गावं मागायला गेले होते धृतराष्ट्रकडे, की हे आहेत क्षत्रिय, हे ब्राह्मण होऊ शकत नाही, हे वैश्य पण होऊ शकत नाही, यांच्या अंगात क्षत्रियाचे गुण आहेत, त्यामुळे यांना निदान तुम्ही 5 गावं द्या. कारण क्षत्रियाचं मेन काम असतं, क्षत्रियाचं प्रजेची रक्षा करणे, राज्याची व्यवस्था करणे आणि लोकांच्या हित कल्याणासाठी काम करणे. मग त्या 5 गावात ते करतील, पण तो म्हणतो नाही, देणार नाही. तर हे थोडस वर्णाश्रम मधले हे आहेत नियम बंधन, आणि ते कॉमन सेन्स आहेत ऍक्च्युली, ते काही एवढे पण न समजण्यासारखे नाही आहेत. परंतु प्रभुपाद इथे हिंट देतात की क्षत्रियाला दुसऱ्याचं काम स्वीकारणे अलाउड नाही आहे. त्यामुळे तो आपले धनुष्य सोडून जाऊ शकत नाही. क्षत्रियाने एकतर तिथे मरायचं असतं, नसेल लढायचं असतं, त्याला दुसरा पर्याय नसतो क्षत्रियाला. म्हणून जे पळून जाणारे क्षत्रिय असतात ते बोगस असतात. क्षत्रिय शेती वगैरे पण करू शकत नाही, कारण त्याचं मेन लक्षण जे आहे भगवद्गीतेत सांगितलंय, त्याचं मेन लक्षण कुठलं सांगितलंय भगवद्गीतेमध्ये? त्याचं मेन लक्षण शौर्य. शौर्य असतं त्याच्या अंगामध्ये. शौर्य म्हणजेच त्याला मृत्यूची भीती नसते. धर्मासाठी, रक्षणासाठी तो करणार म्हणजे करणार. आणि अर्जुन इथे आपलं धर्म सोडतोय, ऍक्च्युली वर्णाश्रम धर्म सोडतोय, ते देखील चुकीचं आहे. प्रभुपाद समजावून सांगतो.
हरे कृष्ण. तर ही जी आपली चर्चा आहे की अर्जुन असं सगळं का बोलतोय, अर्जुन कसा थोड्याफार प्रमाणामध्ये दुःखी आहे पण तो स्वार्थी पण आहे, ही चर्चा आपण उद्या कंटिन्यू करूया, कारण उद्याचे 4 श्लोक हे त्याच्यावरतीच फोकस्ड आहेत. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता ब्राह्मण तर राहिलाच नाही, जवळजवळ नाहीच सापडत. क्षत्रिय पण नाही, सगळे स्वार्थी लोक. क्षत्रियला आता कलियुगात क्षत्रिय पण नाही, जवळजवळ चौर्यवाला, सगळेजण आपलं आपलं स्वार्थ. मग आता वैश्य अगदी थोडेफार असतील काही टक्क्यामध्ये, पण सगळे शूद्र, जन्मसूत्र. आता जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याचं कर्तव्य जागा करून दिलं, तुझा धर्म आहे तू क्षत्रिय, तसं शूद्र आता 99% शूद्रच आहे. त्याच्यासाठी काय सांगायचं भगवंतांना आम्हाला, जर नेसेसरी त्याची माहिती हवी. येस, कलियुगामध्ये सगळे शूद्रच असतात. कलौ शूद्र संभवा सांगितलेलं आहे. आणि याचा अर्थ असा नसतो कोणी ब्राह्मण नसणार आहे किंवा कोणी क्षत्रिय नसणार आहे. आपल्या भक्तीसाठी देखील आणि समाजाच्या व्यवस्थेसाठी देखील ही वर्णाश्रमाची व्यवस्था असणे अत्यंत महत्वाचं असतं. ही वर्णाश्रमाची व्यवस्था जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपण पाप कर्म करत राहणारच. आणि म्हणून तुमच्यापैकी काही जणांना हे वाक्य माहिती असेल की प्रभुपाद नेहमी म्हणायचे की आपल्या कृष्ण भावनामृत चळवळीचा मुख्य उद्देश आहे ब्राह्मण तयार करणे. बरेच जण याचा चुकीचा अर्थ काढतात, त्यांना वाटतं की सगळ्यांनाच ब्राह्मण व्हायचं. नाही, प्रभुपादांचा उद्देश होता की 1000 लाख करोडो लोकांना हे ज्ञान द्यायचं, त्यातला एखादा ब्राह्मण वर येईल आणि मग तो ब्राह्मण समाजाला मार्गदर्शन करेल. कारण सध्या ब्राह्मणच नाही आहे. प्रभुपाद नेहमी म्हणायचे सध्या आपण हेडलेस सोसायटीमध्ये जगतोय. म्हणजे ब्राह्मणांची तुलना जनरली याच्याशी केली जाते, हेड, डोकं. क्षत्रियांची तुलना ही बाहूशी केली जाते, वैश्याची तुलना उदराशी, पोटाशी केली जाते, आणि शूद्रांची तुलना ही पायाशी केली जाते. आणि एक शरीर चालायला ह्या 4 गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात. असं नाही की एक महत्वाचा असतो, एक नीच असतो, एक उच्च असतो. परंतु जनरली डोकं नसेल तर बाकीचं शरीर चालू शकत नाही. त्यामुळे ब्राह्मण पाहिजे. तो ब्राह्मण समाजाला मार्गदर्शन करू शकतो, क्षत्रिय समाजाचं रक्षण. तो ब्राह्मण जर निर्माण आपण शोधून काढला तर तो ब्राह्मण वर्णाश्रम पुन्हा तयार करू शकतो, तो क्षत्रिय निर्माण करू शकतो, तो वैश्य निर्माण करू शकतो. आणि हे प्रभुपादांच्या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. हे होता म्हणणार होतो परंतु ऍक्च्युली आहे. दुर्दैवाने आपण हे सगळं विसरलोय. याचा प्रचार देखील केला जात नाही आणि हे बऱ्याच लोकांना माहिती पण नाही. याच्याशिवाय, कारण याच्याशिवाय आपण भक्ती करूच शकत नाही. कारण नसेल तर मग फक्त पापच पाप आहे. तर सध्या परिस्थितीमध्ये काय करायला लागेल, सध्या परिस्थितीमध्ये पुन्हा वर्णाश्रम कसं स्थापन करता येईल याच्यावरती सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आपल्या लीडर्स पासून मंदिर अध्यक्ष, संन्यासी, गुरु, सगळ्यांनी मिळून एकावरतीच काम केलं पाहिजे. ऍक्च्युली प्रभुपादांचं हाच मिशन आहे. आणि जन्माने सगळेच शूद्र असतात. भारतामध्ये ऍक्च्युली लोकांना शूद्र म्हणून घ्यायला लाज वाटते, परंतु आपण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आपण शूद्र पण नाहीये. आपण शूद्राच्याही कितीतरी पटीने खालचे आहोत सध्या. श्रीमद भागवतम मध्ये नारद मुनी शूद्राची लक्षणं सांगतात. ते वाचल्यावरती आपल्याला लाज वाटते की आपल्याला ते पण लक्षण नाहीये. शूद्र खूप चांगला असतो, खूप 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 आपल्यापेक्षा 100 पटीने चांगला असतो शूद्र.
आणि समाजाची व्यवस्था, धार्मिक व्यवस्था देखील तेव्हाच बिघडते जेव्हा शूद्र लोक ब्राह्मण म्हणून मिरवतात, जेव्हा शूद्र लोक क्षत्रिय म्हणून हातात सत्ता घेतात आणि त्यालाच अधर्म म्हणतात. आणि ते थांबवण्यासाठीच भगवंत येतात, ते थांबवण्यासाठीच भगवंत आपल्या प्रतिनिधींना पाठवतात. ते थांबवणे हेच भक्ताचं कर्तव्य असतं. आपण सगळे भक्त आहोत ना, आपलं पण कर्तव्य तेच असलं पाहिजे, वर्णाश्रमाची पुन्हा स्थापना करणे. बरेच लोक म्हणतात हे शक्य नाही. वा, शक्य आहे की नाही मला नाही माहिती, परंतु माझ्या आचार्यांनी मला सांगितलंय करायला, त्यामुळे मी करणार. ही माझी सेवा आहे त्यांच्या प्रती, ते केलंच पाहिजे. बऱ्याच जणांनी श्रील प्रभुपादांना सांगितलं जाऊ नका अमेरिकेत, ते शक्यच नाही. प्रभुपाद म्हणाले गेलो नाही गेलो मेलो मला काही फरक पडत नाही, माझ्या गुरुंनी सांगितले मला गेलंच पाहिजे. तर हे आपलं इथे चुकतंय. सध्या स्थितीला आपली काय गती होणार? आपली गती तीच होणार जी दुर्योधनाची झाली, जी धृतराष्ट्राची झाली, कारण आपण धर्माच्या विरुद्ध वागतोय. आपण सगळे शूद्र नाहीये, शूद्राच्याही खालचे आहोत. आपल्यासाठी एका ब्राह्मणाला पाठवलं भगवंतांनी, त्याचं नाव होतं श्रील प्रभुपाद. त्याचं आपण ऐकत नाही, त्यांनी सांगितलेले आपण उपदेश ऐकत नाही, स्वतःच्या मनाने स्वतःचे उपदेश तयार करतो. मग आपली काय गती होणार? शूद्राचं प्रथम लक्षण असतं ते म्हणजे तो ऐकतो, तो खूप लॉयल असतो. ते पण करत नाही आपण. तर याच्यावरती काही उपाय आहे का? काही उपाय नाही. भगवंतांच्या सेवेमध्ये प्रत्येकाने आपापल्या गुणाप्रमाणेच सेवेमध्ये लागलंच पाहिजे. आणि ते कसं प्रत्येकाला भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचं हे लीडर्स लोकांचं काम असतं. आणि हे नॅचरल लीडर्स असतात, ब्राह्मण आणि क्षत्रिय. हे नॅचरल लीडर्स असतात, नैसर्गिक नेते असतात. आपण ते निर्माण केले पाहिजेत. आपण जे ढोंगी पद्धतीने स्वतःला क्षत्रिय म्हणून सगळी सत्ता बळकावून घेतलेली आहे, त्यांना आपण खाली ओढलं पाहिजे. लोकशाही आहे, लोकशाहीचा एवढा तरी फायदा केला पाहिजे. असं नव्हतं की पूर्वीच्या काळामध्ये अख्खा गावच्या गाव ब्राह्मण होता. ही पण खूप चुकीची कल्पना आहे बरं का. ब्राह्मण हा 1% पेक्षा कमी असतो. अगदी सत्ययुगामध्ये देखील गावामध्ये एखादाच ब्राह्मण असतो. असं नसतं की सगळेच ब्राह्मण असतात. गावामध्ये एखादाच क्षत्रिय असतो. सैन्यामध्ये युद्ध करणारे ते सगळे शूद्र असतात, ते काही क्षत्रिय नसतात. क्षत्रिय म्हणजे राजा, शासकीय अधिकारी, मंत्री, हे सगळे क्षत्रिय असतात. ती भावना क्षत्रियाची असावी लागते. आणि गावामध्ये 10% पेक्षा कमी वैश्य असतात. उरलेले 90% सगळे शूद्र असतात. ते द्वापर युगामध्ये देखील, त्रेतायुगामध्ये देखील. फक्त काय तेव्हा निदान 1-2% तरी ब्राह्मण क्षत्रिय होते जे मार्गदर्शन करायचे समाजाचे. आता ते पण कमी झाले. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सगळं करावं लागतं. तुम्ही असं समजू शकता श्रील प्रभुपाद हे ब्राह्मण होते, शुद्ध ब्राह्मण होते. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे, मग ते आपण पाळू शकतो. असं नाहीये की कम्प्लीट परिस्थितीच होपलेस आहे, असं पण नाहीये. आहेत, भरपूर आहेत. परंतु ब्राह्मण कधीच हातामध्ये ड्रम घेऊन फिरत नाही समाजामध्ये, मी ब्राह्मण आहे माझं ऐका म्हणून. कारण त्याच्यामध्ये ब्राह्मणाचे सगळे गुण असतात, क्षमा, दमा. आपण शोधला पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलं पाहिजे. भगवंतांची सेवा मी कशी करू मला सांगा, अशी त्यांच्याकडे जाऊन आपण याचना केली पाहिजे. आणि हे मनामध्ये उत्पन्न व्हावं म्हणूनच हा प्रचार आहे. दुसरा काही उद्देश नाही आहे या प्रचाराचा. आणि जर प्रभुपादांची जशी इच्छा होती त्याप्रमाणे आपण वर्णाश्रमावर आधारित सोसायटी निर्माण केली तर मग तर काय आपल्याला घाबरायचं काही कारणच नाही.
आणि ते करायला आपण तयार होत नाही आहे दुर्दैवाने. केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. प्रभुपादांचं मिशन आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रभुपाद. हरे कृष्ण. प्रभूची दंडवत करा. हरे कृष्ण. शास्त्राप्रमाणे नेमकं ब्राह्मण म्हणजे काय याची व्याख्या प्लीज तसं म्हणजे सगळे जण म्हणतात की ब्राह्मण, पण बऱ्याच जणांना माहितीच नसतात. आणि त्यातही प्रकार आहे, विप्र, पंडित असे अनेक प्रकार येतात. Yes. नेमकं ब्राह्मण कुणाला म्हणावं हे. आणि दुसरा प्रश्न असा होता प्रभूजी की जर आपल्यापेक्षा वरिष्ठ कोणी असेल आणि अधर्म आचरण करत असेल अगदी रुटीन लाईफ मध्ये आपल्या घरी किंवा कुठे जॉब मध्ये, तर आपण त्यांना सांगू शकतो, तो अधिकार असतो का की आपण त्यांना योग्य काय अयोग्य काय आपण सांगावं, की आपण त्यांच्या कर्मामध्ये, काही जण म्हणतात आपण त्यांच्या कर्मामध्ये ढवळाढवळ करावी, तर ह्यात योग्य अयोग्य काय, तसं प्लीज गाईड करा. ब्राह्मण कोण असतो, पहिला प्रश्न. भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः त्याची व्याख्या देतात. व्याख्या म्हणजे गुण सांगतात. शम, दम, तप, शौच, तितिक्ष्व, शांतीर, आर्जवम, हे गुण त्याच्यामध्ये असले पाहिजे. जवळपास मराठी सेम शब्द आहेत. शम म्हणजे इंद्रियांवरती कंट्रोल असला पाहिजे. दम, शम, दम, सहनशीलता असली पाहिजे, क्षमाभाव असला पाहिजे, शांती असली पाहिजे, मनाची शांती असली पाहिजे. आर्जवम, आर्जवमचा अर्थ असतो तो एकदम सिंपल राहतो, एकदम सिंपल. ब्राह्मणाचा अर्थ असतो, त्या शब्दावरूनच शास्त्रामध्ये सांगितलं जातं, ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. ज्याला ब्रह्म समजलाय तो ब्राह्मण. आणि ज्याला ब्रह्म समजलाय त्याचा या भौतिक जगाशी काही संबंध नसतो. त्यामुळे तो विनाकारण पैसे मिळवण्याच्या मागे नसतो. आलं का लक्षात? ब्राह्मण जनरली खूप गरीब असतो. आजच्या युगामध्ये ते दिसत नाही, होय की नाही? इतका गरीब असतो की त्याला म्हणजे संध्याकाळचं काही नसलं तरी त्याला चिंता नसते. कारण त्याला परफेक्टली माहिती असतं की मी मेलो तरी मी भगवत धामात जाणार आहे, कारण मला ब्रह्म समजलेला आहे. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. ह्या स्टेजला जो पोहोचलेला आहे तो खरा ब्राह्मण असतो. आता तिथपर्यंत पोहोचणाऱ्यांना देखील कधी कधी विप्र वगैरे म्हटलं जातं, द्विज म्हटलं जातं. हे शब्द तुम्ही ऐकला असाल, द्विज, विप्र वगैरे. तर त्याची व्याख्या कशी सांगितली आहे शास्त्रामध्ये? शास्त्र सांगतं की जन्माने सगळेच शूद्र असतात, कायमचे बरं का. जन्माने सगळेच शूद्र असतात. जन्मना जायते शूद्र, संस्कारात भवेत विप्र. ज्याचे संस्कार व्यवस्थित झालेले असतात तो होतो विप्र, सॉरी द्विज. संस्कारात भवेत द्विज. द्विज म्हणजे काय? ज्याचा दुसरा जन्म झाला, द्विज. दुसरा जन्म का म्हटलं जातं त्याला? जो सगळे संस्कार प्रॉपरली पाळतो आणि त्याचा उपनयन संस्कार होऊन त्याला गुरु म्हणून पिता भेटतो आणि वेद म्हणून माता भेटते, तेव्हा त्याचा दुसरा जन्म होतो. म्हणून त्याला द्विज म्हटलं जातं. हे कुठले संस्कार? ज्याला आपण 16 संस्कार म्हणतो. आजकाल तुम्हाला कुठलं ब्राह्मण माहितीये ज्याचे सगळे 16 संस्कार झाले? प्रभुपाद नेहमी सांगतात, लोक आजकाल मेन गर्भधान संस्कारच करत नाही. आपल्याला फक्त विवाह संस्कार, मुंज म्हणजे उपनयन संस्कार, आणि ती मुंज देखील उगीच स्टाईल म्हणून करतो आपण. ऍक्च्युली मुंज उपनयन संस्कारचा अर्थ असतो आजपासून त्याला गुरुच्या हवाली सोपवून देणे. तर हे सगळे संस्कार ज्याचे झालेले असतात, ऍक्च्युली इनफॅक्ट शास्त्रामध्ये असं लिहिलंय की ज्याच्या मागच्या 8 पिढ्या, किती विसरलो मी ऍक्च्युली, कित्येक पिढ्यांचे हे संस्कार कधीच चुकलेले नसतात, तेव्हा तो ब्राह्मण म्हणायच्या लायकीचा होतो. ऍक्च्युली तेव्हा तो द्विज होतो, म्हणजे दुसऱ्यांदा जन्म झालेला, वेद माता आणि गुरुकडून जन्म झालेला. आणि मग त्यानंतर तो गुरुकडे राहून वेद माताकडून वेदांचं ज्ञान घेतो, तेव्हा तो बनतो विप्र. ज्याला वेदांमध्ये जो पारंगत असतो त्याला म्हणतात विप्र. अजूनही तो ब्राह्मण झालेला नाहीये, त्याला वेद सगळं कळालेत, वेदांचा अर्थ माहिती आहे, तो पारंगत झालेला आहे, त्याला म्हणतात विप्र. आणि मग त्यानंतर जेव्हा त्याला साक्षात्कार होतो ब्रह्माची,
ब्रह्म अवस्थेची, अहम ब्रह्मास्मी, तेव्हा तो होतो ब्राह्मण. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. आणि कलियुगामध्येच नाही, पूर्वीच्या युगामध्ये देखील जन्माने सगळेच शूद्र असतात. जो जन्माने ब्राह्मण असतो परंतु ब्राह्मणासारखे वागत नाही, त्याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे द्विजबंधू. म्हणजे जो ब्राह्मणासारख्या घरात जन्मलाय परंतु ब्राह्मणासारखा वागत नाही, तो फक्त ब्राह्मणाचा मित्र असल्यासारखा आहे, तो ऍक्च्युली ब्राह्मण नाही. तर हे कलियुगाच्या सुरुवातीला आपण हे थोड्याफार प्रमाणामध्ये विसरलो आणि जे ब्राह्मण होते ते आपल्या लाभ, पूजा, प्रतिष्ठेसाठी जन्माचा वापर करायला लागले गुणांच्या ऐवजी, आणि अशा पद्धतीने वर्णाश्रमचा लोप झाला. वर्णाश्रमाचं रूपांतर हे असुरी वर्णाश्रमामध्ये झालं. तर ते गुणांनीच असलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण हे 4थ्या अध्यायामध्ये सांगतात भगवद्गीतेच्या, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. गुणांनी आणि कर्मानीच त्याची विभागणी केलेली असते, जन्माने नाही. प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात की हायकोर्ट जजचा मुलगा ऑटोमॅटिकली हायकोर्ट जज होत नाही. त्याला लॉ स्कूलला जावं लागतं, परीक्षा पास व्हावी लागते, बार एक्झाम क्लिअर करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते, मग तो हायकोर्ट जज होतो. सेम असतं. ब्राह्मणाचा मुलगा ऑटोमॅटिकली ब्राह्मण कधीच होत नाही. त्याला या स्टेजेस मधून जावं लागतं, संस्कार, वेद पठन, आणि जेव्हा तो हे सगळे गुण दाखवायला लागतो, क्षमा, दमा, तप, शौच, व्हेरी इम्पॉर्टंट. शौच म्हणजे स्वच्छता, शुचिता, सत्य, करुणा, दया, हे सगळे ब्राह्मणाचे गुण असतात. असं म्हटलं जातं की ब्राह्मण आपलं शिर कापून घेईल परंतु खोटं बोलणार नाही. आणि बऱ्याच ब्राह्मणांनी आपलं शिर कापून घेतलं ऍक्च्युली, जेव्हा मुघल महाराष्ट्रात घुसले होते संभाजी महाराजांना मारायला. त्यातले काही ब्राह्मण जे बोगस ब्राह्मण होते त्यांनी आपलं नाव बदलून घेतलं, परंतु जे खरे ब्राह्मण होते त्यांनी आपले शिर कापून घेतलं. तर हे गुण ज्याच्यामध्ये असतात तो खरा ब्राह्मण असतो. ब्राह्मण हा अतिशय स्वच्छ असतो, दिवसातून 3 वेळा आंघोळ करतो. हे सगळे गुण असले पाहिजेत, मग तो ब्राह्मण होतो. आणि हे गुण दिलेत भगवद्गीतेमध्येच दिले, आणि श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये आज अगदी डिटेलमध्ये दिले. एक अख्खा अध्याय आहे प्रत्येक वर्णावर, तिथे आपण अजून डिटेलमध्ये वाचू शकतो. दुसरा तुमचा प्रश्न काय होता? दुसरा प्रश्न होता की आपल्या वरिष्ठांकडून चुकीचं किंवा अधार्मिक काही घडत असेल तर आपण काय केलं पाहिजे? गप्प बसलं नसलं पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं की आपण, पहिली गोष्ट म्हणजे आपले वरिष्ठ आहेत त्यामुळे आपण जर काही बोललो, किंवा बऱ्याचदा आपल्याला असा शिक्का मारला जातो की वरिष्ठांबद्दल, संन्यासींबद्दल, गुरूंबद्दल काही बोलू नका, वैष्णव अपराध होतो. तर तुमच्या प्रश्नामध्येच याचं उत्तर आहे ऍक्च्युली की वैष्णव अपराध हा वैष्णवांच्या प्रती केलेला असतो, आणि वैष्णव हा कधीच चुकीचं वागत नाही. जर एखादा व्यक्ती चुकीचं अधार्मिक वागत असेल तर तो पहिली गोष्ट म्हणजे वैष्णव नाहीये. आलं का लक्षात? त्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार करणे किंवा त्याच्याबद्दल ऍक्शन घेणे हा वैष्णव अपराध नसतो. हे बऱ्याच जणांना डोक्यात चुकीचं घातलेलं आहे, कारण हे असे अपराध करणारे मग तुम्हाला सांगतात असं बोलू नका, वैष्णव अपराध नाही. शास्त्रात प्रभुपाद अगदी सिरियसली सांगतात की जर एखाद्याने चोरी केलेली असेल आणि ते तुम्हाला माहिती असेल, आणि जर तुम्ही त्याबद्दल काही ऍक्शन घेतली नाही तर तुम्ही त्या चोरीमधले इक्वल भागीदार होता. म्हणजेच काय, तुम्हाला तेवढंच पाप लागतं जेवढं त्याला लागणार. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. इनफॅक्ट पुढे भगवद्गीतेमध्येच सांगितलं ऍक्च्युली की एखाद्या पाप कर्माचे 6 प्रकारचे भागीदार असतात. करणारा, त्याला परवानगी देणारा, ज्याच्यासाठी केले तो कस्टमर,
विसरलो मी ऍक्च्युली, ज्याच्या जो करतो तो आणि जो तिथे राहून बघतो तो, हे सगळ्यांना समान पाप लागतं. त्यामुळे एखाद्या चोराला चोर म्हणणे किंवा एखाद्या वाईट व्यक्तीला वाईट म्हणणे हे कधीच वैष्णव अपराध नसतं. हे कधीच दुसऱ्यातल्या चुका, आपल्याला सांगितलं होतं दुसऱ्यातल्या चुका बघू नयेत, दुसऱ्यातल्या चुका काढू नयेत. प्रभुपादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे 16व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये, चोराला चोर म्हणणे हे चुका काढणे नसतं. जो चोरी करत नाहीये त्याला चोर म्हणणे हे चुका काढणे असतं. असंही लोक करतात ऍक्च्युली, ते आपण तेव्हा चर्चा करूया. परंतु चोराला चोर म्हणणे हे चुका काढणे नसतं. आता आपण करायचं काय, तर ह्याच्यात इथे देखील वर्णाश्रम येतो. जर तुम्ही क्षत्रिय असाल तर तुम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन तुम्ही स्वतः घेतली पाहिजे. राजा असं म्हणू शकत नाही की मी काय करू, किंवा मंत्री म्हणू शकत नाही मी काय करू. बाकीच्यांनी काय करायचं, बाकीच्यांनी क्षत्रियाकडे तक्रार करायची, एवढं आपण करू शकतो, हो की नाही. गप्प बसणे हा त्याच्यातला ऑप्शन नसतो. एक तर आपण डायरेक्टली त्यांना सांगितलं पाहिजे की हे तुम्ही चुकीचं करताय, आणि चान्सेस असतात की ते ऐकणार नाही. कलियुगामध्ये कोणीच ऐकत नाही. मुळात कोणाला तुम्ही चुकीचं करताय हे सांगितलेलं कोणालाच आवडत नाही, भले ते मग ते इकडचा चमचा तिकडे ठेवलेला असो. चोरी खून तर खूप लांबची गोष्ट आहे, त्यामुळे ते आवडणार नाही. तुमच्या हातात जर अथॉरिटी असेल, अधिकार असेल, तर तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे, दंड दिला पाहिजे. तुमच्या हातात जर तो अधिकार नसेल ऍक्शन घ्यायचा, तर ज्याच्या हातात तो अधिकार आहे त्याच्याकडे रीतसर तक्रार केली पाहिजे. आणि तो पण भ्रष्ट असेल, तो तुमच्या तक्रारीची दखल घेत नसेल, तर त्याच्या वरच्याकडे तक्रार केली पाहिजे. तो पण भ्रष्ट असेल, त्याच्या वरच्याकडे तक्रार केली पाहिजे. आता दुर्दैवाने कलियुगामध्ये सगळेच भ्रष्ट भेटणार आहेत आपल्याला, मग करायचं काय. मग भगवंतांकडे तक्रार करायची शेवटी, दुसरा काय पर्याय नसतो. आणि मग त्याच्या पुढे काय करायचं, त्याच्या पुढे दोन गोष्टी करायच्या. एक तर सहन करायचं, नाहीतर तो संघ पूर्णपणे सोडून द्यायचा. चाणक्य पंडित सांगतात सहन करू शकत नाही आपण, तर मग तो संघ सोडून दिला पाहिजे पूर्णपणे. त्यांच्या सहवासामध्ये राहणे, त्यांच्या जे ते वरिष्ठ असतील ते त्यांच्या अधिकाराखाली राहणे, हे सगळं बंद केलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. अगदी गुरु असले तरी. बऱ्याच जणांना ऐकायला खूप विचित्र वाटते, परंतु भगवद्गीता त्याचं स्ट्रेट फॉरवर्ड उदाहरण आहे. पुढच्याच श्लोकामध्ये येणार आहे ऍक्च्युली ते. अर्जुन म्हणतो मी माझ्या गुरुला कसं काय मारू, भगवंत म्हणतात मारायलाच पाहिजे, तो अधार्मिक आहे. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात कलियुगामध्ये आपण मारू शकत नाही, निदान आपण सोडू शकतो, रिजेक्ट करू शकतो, तेवढं तरी केलं पाहिजे. अधर्म हा अधर्मच शेवटी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. प्रभूजी, भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायात जसं की मागाशी तुम्ही म्हटले की चातुर्वर्ण्यमय शिष्ट गुण कर्म विभागाशी, भगवंत म्हणतात की गुण आणि कर्मानुसार वर्ण आणि आश्रमाची निर्मिती केलेली आहे. तर त्याच्यानुसार, आणि तुम्ही मागे सांगितलं की शास्त्रामध्ये असं सांगितलं की वरच्या लेवलवरून खाली येऊ शकतो, जसं की ब्राह्मण क्षत्रियाचं कार्य करू शकतो आणि क्षत्रिय पण वैश्याचं वगैरे कार्य करू शकतो, परंतु खालच्या लेवलवरून वरती जाऊ शकत नाही, जसं शूद्र क्षत्रिय बनू शकत नाही. तर शास्त्रामध्ये एक, महाभारतामध्ये एक उदाहरण आहे एकलव्याचं. तर त्याच्यामध्ये शास्त्रात पण त्याला योग्य सांगितलं की द्रोणाचार्यांनी त्याला क्षत्रियाचं प्रशिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली नाही,
परंतु जे अर्धवट शास्त्र जाणणारे आता सध्या कलियुगातील जे लोक आहेत ते नेहमी हा मुद्दा उपस्थित करतात की त्याच्यावर अन्याय झाला वगैरे त्या गोष्टी. आणि तर मग प्रभू याच्याविषयी थोडस सांगा. पण क्षत्रियाचा मेन गुणधर्म जसं मगाशी आपण म्हणालो ते म्हणजे शौर्य. शौर्य हे फक्त म्हणजे माणसामध्ये फक्त शौर्य असून उपयोग नसतो, म्हणून शौर्य आहे म्हणून तो क्षत्रिय होत नाही. राक्षसामध्ये पण शौर्य असतं. हिडिंबाचा भाऊ काय नाव त्याचं, हिडिंबा, तिच्यामध्ये पण शौर्य होतं. बाकीचे पण गुण बघावे लागतात क्षत्रियाचे. क्षत्रिय हा एकदम करुणामयी असतो. जनकल्याणार्थ लोकांचं कल्याण करणे हे त्याच्या मनामध्ये सदैव असतं. आणि बऱ्याच जणांची ही चुकीची कल्पना आहे की शस्त्रास्त्र चालवायला शिकवणे म्हणजे क्षत्रिय. ऍब्सोल्युटली रॉंग आहे ते. ऍक्च्युली शस्त्रास्त्र चालवायला सगळेच शिकतात, सैनिक पण शिकतात, म्हणून ते काही क्षत्रिय होत नाही. आसुरी लोक पण शिकतात, डाकू लोक पण शिकतात, म्हणून ते काही क्षत्रिय नसतात. क्षत्रिय हा राजाचा प्रतिनिधी असतो, त्याला नरदेव म्हटलं जातं. त्याला धर्माचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. पुढे 4थ्या अध्यायातच तुम्हाला हे कळेल की भगवद्गीता भगवंत सांगतात की मी पहिल्यांदा सूर्यदेवाला सांगितली, तो क्षत्रिय आहे. त्याने मनूला सांगितली, तो क्षत्रिय आहे. त्याने इक्ष्वाकुला सांगितली, तो क्षत्रिय आहे. आता सध्या भगवान श्रीकृष्ण जे भगवद्गीता सांगतात क्षत्रिय आहेत. अर्जुनाला सांगितले जाते, अर्जुन क्षत्रिय आहे. तर हे ब्राह्मणांनीच फक्त हे ज्ञान घ्यायचं नसतं, क्षत्रियांनी देखील हे ज्ञान घ्यायचं असतं धर्माचं, कारण त्यांना धर्माचं रक्षण करायचं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये बरेचसे ब्राह्मणाचे गुण असतात क्षत्रियामध्ये. म्हणूनच 4थ्या अध्यायामध्ये त्यांच्यासाठी शब्द वापरलाय राजर्षी. राजर्षी म्हणजे काय? राजा जो ऋषी समान आहे. तर एकलव्य शिकून काय करणार होतं? त्याच्याकडे काहीच नव्हतं, हो की नाही? द्रोणाचार्यांनी कर्णाला मात्र तसं उत्तर दिलं नाही. कर्णाला त्यांनी मार्गदर्शन केलं की तू कुठे जाऊन घेऊ शकतोस हे ज्ञान. कर्ण देखील क्षत्रियाच्या घरात न जन्मलेलाच होता, ऍटलिस्ट माहिती नव्हतं लोकांना. पण तो एकलव्याच्या बाबतीत द्रोणाचार्यांना माहिती होतं की याला फक्त धनुष्य विद्या शिकायचे, बाकीचे क्षत्रियाचे गुण नाही आहे त्याच्यामध्ये. बऱ्याचदा ते असं दाखवलं जातं की अर्जुनावरती प्रेम होतं म्हणून असं केलं वगैरे वगैरे. द्रोणाचार्य इतक्या खालच्या पातळीचे नव्हते, ते देखील ब्राह्मण होते ऍक्च्युली. ज्यांना त्याला माहिती होतं की मला हा मारणार आहे, त्याला पण त्यांनी शिक्षण दिलं. एकलव्य द्यायला काय प्रॉब्लेम होता? आणि मुळात आणखीन एक गोष्ट तिथे अशी होती की एकलव्याने त्याच्याही आधी चूक केलेली. तो आपल्या गुरुकडे येऊन पूर्णपणे आश्रय घ्यायच्या आधी चोरून चोरून शिकत होता. तो त्याचा अपराध होता ऍक्च्युली. अशा प्रकारे तुम्ही गुरुचा अवमान करू शकत नाही. ज्याला तुम्ही गुरु मानता त्याच्याशी तुम्ही अशी बेईमानी करत असाल तर मग तुमच्यामध्ये क्षत्रियाचे गुण कुठून आले? असे बरेचसे मुद्दे आहेत जे लोकांना जनरली समजावून घ्यायचे नसतात, पटवून घ्यायचे नसतात. आणि असे तर्कवितर्क करणारे हे वैदिक संस्कृतीच्या, सनातन धर्माच्या विरोधात जे असतात तेच असे तर्कवितर्क करतात ऍक्च्युली. त्यांना भगवद्गीता किंवा सनातन धर्मातलं, वैदिक संस्कृतीतलं काहीच पटत नसते. म्हणजे काहीतरी कारण काढत राहायची, हा त्यांचा मेन उद्देश असतो. आणि वर्णाश्रम तसं बघायला गेलं तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे ऍक्च्युली. अजून बरंच चर्चा करावी लागेल आपल्याला त्याच्यावरती. जवळजवळ द्वापर युगाच्या एंड पर्यंत जवळजवळ हे जन्मानेच चालायचं, आणि जन्माने ते चाललं पण पाहिजे. आता तुम्ही म्हणाल प्रभूजी तुम्हीच उलट सांगा लागलाय. नाही, त्यालाही कारण असतं तसं.
वर्ण ठरवताना नेहमी जन्म, त्याचे नक्षत्र कुंडली आणि 10 वर्षापर्यंत त्याचा गुरुकुल मधला वागणूक, या तिन्ही गोष्टींना बघून त्याचा वर्ण ठरवायचा अधिकार हा ब्राह्मणांना, गुरूंना होता. आता ती कला देखील जवळजवळ नष्ट झालेली आहे. आणि ती आज द्वापर युगाच्या शेवटी आणि कलियुगाची सुरुवात, जो संध्याकाळ असतो, दोन्ही युगामधला ओव्हरलॅपिंग पिरियड, त्याच्यामध्ये हे ऱ्हास होत गेला. त्यामुळे वर्णाश्रम थोडस असतं कॉम्प्लिकेटेड, नाही असं नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, आता तुम्ही जे स्टेप सांगितले की वरून आपण खाली येऊ शकत नाही वरून आश्रम व्यवस्थेमध्ये, आपलं सॉरी वरून खाली येऊ शकतो, खालून वर जाऊ शकत नाही. पण आता सध्याची परिस्थिती अशी की वर्ण आश्रम व्यवस्था एवढी विस्कळीत झाली की जसं तुम्ही सांगितले की आपण आता शूद्र नाही, शूद्राच्या खालचे आहोत. मग आता आपण ज्यावेळेस वर्ण आश्रम व्यवस्थेमध्ये येणार त्यावेळेस आता आपण खालून वरती जाऊ शकत नाही. मग आपण शूद्राच्या पण खाली ऍटलिस्ट आपण शूद्राच्या लेवलला येऊ शकतो. मग हे वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण हे कसे काय आपल्या वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये स्थित राहणार, त्यांची ते कसे येणार, कारण आपण खालून तर वर जाऊ शकत नाही ना. जसं मी मगाशी म्हणालो की वर्ण ठरवणे हे एवढं पण सोपं नसतं, ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. आणि मेन गोष्ट असते वर्ण ठरवताना ती म्हणजे गुरुकुल मधलं ट्रेनिंग. तर या ट्रेनिंग मधून लक्षात येतं की कोण कुठल्या वर्णाचा आहे आणि त्याला त्याप्रमाणे पुढचं ट्रेनिंग दिलं जातं. विदाउट ट्रेनिंग कुणी ब्राह्मण बनत नाही, विदाउट ट्रेनिंग कुणी क्षत्रिय बनत नाही. ट्रेंड असतात हे सगळे. राजा हा ट्रेंड असतो, ब्राह्मण हा ट्रेंड असतो. अलग लक्षात. त्यामुळे आहोत आपण सगळे शूद्र. याच आपल्यातल्याच काही लोकांना आपल्याला शोधून काढून वैश्य बनवायचंय, आपल्यालाच काही लोकांना शोधून काढून क्षत्रिय बनवायचंय. त्यालाच म्हणतात पुन्हा वर्णाश्रमाची स्थापना करणे. आणि त्याची सुरुवात ऍक्च्युली शुद्ध ब्राह्मणाने व्हावी लागते. म्हणून प्रभुपादांचे हा मिशन होता पहिल्यांदा ब्राह्मण शोधणे. मग कारण तो बुद्धिमान असतो, ब्राह्मण म्हणजे बुद्धिमान वर्ग, तो शोधून काढेल की याच्यामध्ये क्षत्रियाचे गुण आहेत, याला ट्रेनिंग दिलं पाहिजे, क्षत्रियाचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. याच्यामध्ये वैश्याचे गुण आहेत, याला वैश्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. तो ठरवतो आणि त्याप्रमाणे मग तो ट्रेनिंगची व्यवस्था करतो. तर हे आपल्या आता तुमच्या लक्षात येईल की हे एका दुसऱ्याचं काम नाही आहे. हे याच्यासाठीच श्रील प्रभुपादांनी संस्था बनवलेली. हेच काम केलं पाहिजे आपण, असे शोधून काढणे, गुणकर्मानुसार त्यांना ट्रेनिंग देणे. हे कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे हे खूप मोठं काम आहे. हे एका पिढीत पण होणार नाही, परंतु त्याची सुरुवात केली पाहिजे. जसं काम आपण एकदा आपल्याला फिक्स झाला ना की मग आपण विनाकारण ते दुसऱ्याच्या वर्णाचं काम करायला बघायचं नाही. परंतु जोपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत तो अधिकार असतो की याला ट्रेनिंग देऊन बनवता येतं का. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की जन्माने सगळेच शूद्र असतात, ट्रेनिंगने तो ब्राह्मण होतो, ट्रेनिंगने तो क्षत्रिय होतो, ट्रेनिंगने तो वैश्य होतो. त्याच्या अंगात जर तसे गुण असतील तर त्याला फोर्स करायचं नाही. हा झाला ट्रेनिंगचा भाग. नंतर काम करताना मात्र भगवद्गीतेमध्ये देखील 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की विनाकारण दुसऱ्याच्या वर्णाचं काम करायला जाऊ नका, तुमच्या अंगामध्ये जे गुण आहेत तेच काम करा. सॉरी, मी तुमचा प्रश्न मध्येच कापला. होपफुली हेच उत्तर अपेक्षित होतं तुम्हाला, का वेगळं काय विचारायचं होतं? हरे कृष्ण, तेच विचारत होतं प्रभूजी, कारण आत्ताच्या कंडिशनला धरून विचारत होतं. कारण ते सुरुवातीला पहिलं जे पुरातन काळामध्ये किंवा पहिल्या युगांमध्ये गुरुकुल असायचे, आता गुरुकुल तर नाहीतच. आणि आता आपण ज्या एज मध्ये आहोत त्या एजचा विचार करून मला विचारत होते की आता ते शोधणार कोण आणि त्या लेवलला जाणार कोण, त्याबद्दल विचारायचं. हरे कृष्ण. येस, हायर प्रिन्सिपल, सगळ्यात हायेस्ट प्रिन्सिपल असतो भगवंतांची सेवा करणे.
मग तुमचं काही गुण असो, काही वर्ण असो. त्यामुळे जे हाफ बेक्ड आहेत आपल्यासारखे की नाही, अर्धे शिजलेत अर्धे शिजले नाहीत, यांच्यासाठी काय पर्याय आहे? भगवंतांची सेवा करणे. आपला आपला वर्ण आपण ठरवणे आणि भगवंतांची सेवा करणे. जास्त ह्याच्यामध्ये टेन्शन घेत बसायचं नाही. मला काय जमतं बेस्ट, मला कुकिंग जमतं ना, मला कुकिंगचीच सेवा द्या. मी कशाला लेक्चर द्यायला जाऊ, मला जमतच नाही लेक्चर द्यायला. आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक राहिलो की मग आपण स्वार्थी होणार नाही. जनरली आपण दुसऱ्याच्या वर्णाचं काम करायला केव्हा जातो? जेव्हा त्याच्यात काहीतरी फायदा आहे. एक तर पैसा, संपत्ती आहे, किंवा दुसरा म्हणजे प्रतिष्ठा, पूजा प्रतिष्ठा आहे. तर त्याच्या मागे लागायचं नाही. आपण आपल्या अंगामध्ये जे गुण आहेत ते आपण भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायचे. एखाद्याला बाहेर जाऊन बोलणे, व्यवहार करणे खूप छान जमत असतं, त्याला तसलीच कामं द्यायची, तसलीच सेवा द्यायची. मग हे सेवेचं विभागणी करायला थोडासा ब्राह्मण टाईप इंटेलिजंट माणूस पण लागतो, नाही असं नाही. परंतु जोपर्यंत तसं नाही आहे तोपर्यंत आपण करायचं. आणि याच्या पुढच्या पिढीला मात्र आपण गुरुकुल सिस्टीम मध्ये प्रॉपरली याचं ट्रेनिंग द्यायचं, प्लॅनिंग करायचं. म्हणून मी मगाशी म्हटलं की हे 2-3 पिढ्याचं काम आहे, एक 8-10 वर्षाचं काम नाहीये. परंतु हायेस्ट प्रिन्सिपल आहे भगवंतांची सेवा करणे. जरी ब्राह्मण तयार केले, जरी क्षत्रिय तयार केले, तरी त्यांनी त्यांचं गुण आणि कर्म हे भगवंतांच्या सेवेसाठीच वापरायचं असतं. हे परफेक्ट का होतं? कारण ते अंगातच ते गुण असल्यामुळे आपण भगवंतांची सेवा परफेक्टली करू शकतो. माझ्या अंगात सुतार कामाचे गुण आहेत आणि मग मी उद्या जर म्हणायला लागलो, नाही मला प्रभूजी व्यासासनावर बसून लेक्चरच द्यायचंय, तुमचं पण नुकसान होतं आणि तुमच्या ऐकणाऱ्यांचं पण नुकसान होतं. म्हणून वर्णाश्रम महत्वाचा असतो. आता सध्या आपण अर्ध पक्क अर्ध शिजलेलं काय म्हणतात त्याला, हाफ बेक्ड स्थितीमध्ये आहोत. तर आता सध्या आपण भगवंतांची सेवा करण्यावरती मन केंद्रित करायचं, आपल्याला जमल त्या पद्धतीने. आणि आपण हा विचार पुढच्या पिढीसाठी करायचा. हे जे प्रभुपादांनी जे सांगितलंय, ऍक्च्युली ऑलरेडी आपण 60 वर्षे वाया घालवलेत. प्रभुपादांनी सांगून 60, 65, 70 वर्ष झाली. याच्यात 1-2 पिढ्या निर्माण झाल्या असत्या. दुर्दैवाने ते वाया घालवलेत आपण. आता इथून पुढचं तरी आपण वाया घालवलं नसलं पाहिजे, त्याच्यावरती सिरियसली विचार केला पाहिजे आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. माझा प्रश्न नाहीये, पण याच्यात आपण एक चाणक्याचं उदाहरण धरू शकतो का? चंद्रगुप्त मौर्यला त्यांनी तयार केलं होतं. येस, चाणक्यांनी ट्रेनिंग देऊन तयार केलं लक्षात. येस, डेफिनेटली. अतिशय समर्पक उदाहरण सांगितलं ते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.